त्याचाही घास अजगराप्रमाणे गिळला जातोय. मग महाराष्ट्रानं करायचं, महाराष्ट्रानं गुजरातच्या दारामध्ये भीक मागायला उभं राहायचं का? अमित शहाच्या दारात कटोरा घेऊन उभं राहायचं? हा गंभीर विषय जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळत नसेल आणि ह्या निर्णयाचं ते आणि त्यांचे उपमुख्यमंत्री बिंडो झांजा वाजवून स्वागत करत असतील तर बाळासाहेब ठाकरेंचा कोणता विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहात मिस्टर मिंधे ते सांगा ना. ज्या पद्धतीनं तुम्ही अमित शहाची बूट चाटताय महाराष्ट्र विरोधी निर्णयासाठी, ही गोष्ट गंभीर आहे या राज्यासाठी. हा विषय लोकांपर्यंत पोचावा म्हणून मी त्यांना मराठीमध्ये पत्र लिहिलं, इंग्लिशमध्ये त्यांना पाठवतो पुराव्यासह की कसं कसं नुकसान होतं आहे महाराष्ट्राचं. हजारो लोक यात काम करत आहेत, अनेकांची रोजीरोटी या चळवळीवरती अवलंबून आहे. आमचे अनेक या क्षेत्रातले कार्यकर्ते उत्तम काम करत आहेत नागरी सहकारी बँकांच्या संदर्भात. पण अमित शहानी ही सगळी चळवळ एका नॉन फिनान्शियल नॉन बँकिंग संस्थेकडे, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी NBFC बरं का, ज्याचा सहकार क्षेत्राशी कोणताही संबंध नाही, अशा एका कंपनीच्या घशात घालून ते दिल्लीला गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि डेप्युटी CM हे तिथे त्यांच्या कार्यक्रमाला टाळ्या वाजवत बसले. वा वा किती महान निर्णय, वा वा किती महान निर्णय. पण हा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा, बँकिंग चळवळीचा, धनंजयराव गाडगीळ वगैरे लोकांनी जे सुरू केलं काम, त्यांचं अस्तित्व संपवणारा हा निर्णय आहे. नाही रावसाहेब, पण ज्यांनी हा निर्णय घेतला म्हणजे अमित शहा त्या खात्याचे सहकार खात्याचे, त्यांनाच तुम्ही उद्देशून पत्र लिहितात. तर तुम्ही या प्रकरणी न्यायाची अपेक्षा नाही बघा, माझं काम आहे किंवा राष्ट्रपतींच्या निदर्शनाचा प्रकार आणला नाही. अमित शहाना असं वाटतं की मांजर डोळे मिटून दूध पिते आणि त्यांनी केलेला हा प्रकार महाराष्ट्रावर अन्यायाच्या कोणाच्या लक्षात आला नाही. त्याने हा जो प्रकार केला आहे महाराष्ट्र